नमस्कार, प्रियवदा फूड्समध्ये तुमचं स्वागत. आता आपण इयर एंड आणि क्रिसमस याने आणखीन एक ट्रेडिशनल केक बघणार आहोत. तो म्हणजे मेडॅलियन केक. मेडॅलियन केक हा तिकडला ट्रेडिशनल केक आहे की जो तिकडे क्रिसमसमध्ये बनवला जातोच जातो. आणि ही खूप जुनी रेसिपी आहे, तीच मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर या मेडॅलियन केकसाठी अतिशय साधं, सोपं, अगदी सिंपल असं इन्ग्रेडियंट्स असतात की त्याच्यामध्ये फार गोष्टी घालत नाही. तर आता ह्या आपल्याला काय काय गोष्टी लागणार आहेत त्या मी तुम्हाला दाखवते. हा आहे 100 ग्रॅम मैदा. हा आहे 100 ग्रॅम मैदा. हा आहे 30 ग्रॅम डेसिकेटेड कोकोनट, जो मी थोडासा भाजून घेतलाय की तो टिकावा म्हणून. भाजून घ्यायलाच पाहिजे असं काही नाहीये, तो टिकावा यासाठी मी भाजून घेतलाय. हा आहे 1 टीस्पून व्हॅनिला एसेन्स. याच्याऐवजी तुम्ही रोज एसेन्स किंवा फ्रूट एसेन्स देखील वापरू शकता. ही आहे 1 टीस्पून बेकिंग पावडर. आणि ही आहे 100 ग्रॅम पिठी साखर. आणि आपल्याला लागणार आहे 100 ग्रॅम बटर. जर तुम्ही अनसॉल्टेड बटर घेतलं तर थोडंसं मीठ घालायचं. आणि 2 अंडी. तर ह्याचं ना प्रमाण अतिशय सोपं आहे. सोपं कशा दृष्टीनं की साधारण जी 2 अंडी जी मोठ्या साईजची असतात त्यांचं एका अंड्याचं वजन हे 50 ग्रॅम असतं. म्हणजे 2 अंड्यांचं झालं 100 ग्रॅम. 100 ग्रॅम पिठी साखर घेतली आहे आपण. 100 ग्रॅमच मैदा घेतलाय. 1 टीस्पून आपण बेकिंग पावडर घेतली आहे. 1 टीस्पून आपण व्हॅनिला एसेन्स घेतलाय. आणि जर आपण हा खोबऱ्याचा किस जर त्यातून वगळला तर जो स्पॉन्ज केक बनवतात त्याला हे एवढंच साहित्य लागतं. त्यामुळे हे प्रमाण अगदी सोपं आहे लक्षात ठेवायला. आणि हे ना मेडॅलियन्सचे असे मोल्ड्स मिळतात. तर हे मोल्ड्स वापरतात जनरली मेडॅलियन केकसाठी. त्याला मी आतमध्ये बटर लावून घेतलंय. आणि आता त्याला डस्टिंग कसं करायचं मैद्याचं ते मी तुम्हाला दाखवते. आता मी जसं सांगितलं तसं ह्याला मी आतमध्ये बटर लावून घेतलंय. आणि आता ह्याला डस्टिंग कसं करायचं म्हणजे ह्याला बेकिंगसाठी तयार कसं करायचं ते मी दाखवते. आता हा मी मैदा घेतलाय. हा मैदा मी याच्यामध्ये टाकते. आणि त्याला जस्ट असा रोल करायचा असा. दिसतोय का? हे आतमध्ये रोल होत आहे. आणि हा आपला आणि जो जास्तीचा मैदा आहे तो काढून टाकायचा. बघा सगळीकडे आतमध्ये मैदा आपला हा झालेला आहे, डस्ट झालेला आहे. तर असा हा आपला मोल्ड तयार झालाय. तर हा असा तयार करून घ्यायचा. तसे आता मी 10 घेतलेत ते मी तयार करून घेते. आणि मग नंतर आता केक कसा करायचा ते आपण बघूया. आता मी हे बटर मिक्सिंग पॅन मध्ये घेतलंय. या मिक्सिंग बाउल मध्ये आता मी हा जो बलून विस्क आहे याने हे विस्क करणार आहे. त्याला थोडासा पांढरट रंग येईपर्यंत ते मी विस्क करणार आहे. आणि विस्क करता करता त्याच्यामध्ये मी हळूहळू पिठी साखर घालत जाणार आहे. आता कसं असतं मेडॅलियन केकला आपण वरतून जॅम पण लावतो, त्यामुळे तो आणखीन गोडपणा त्याला येतो. त्यामुळे मी ह्यातली थोडीशी पिठी साखर ही वगळणार आहे. मी जवळजवळ ही 2 टेबलस्पून एवढी पिठी साखर वगळली आहे. तुम्हाला जर वरती जॅम लावायचा नसेल, ट्रॅडिशनली लावतातच, पण समजा नसेल लावायचं, नाही आवडत असं असेल तर तुम्ही पूर्ण साखर घाला मग जेवढी आपण घेतली आहे तेवढी. तर हे आपण नीट मिक्स करून हे विस्क करून घेऊया. आता विस्क झालं नीट की आपण बघूया ते कसं दिसतं. आता मी विस्क करायला सुरुवात केली आहे. साखर त्यामध्ये मिसळली आहे. आणि ह्याला असा पांढरट रंग येईपर्यंत मी याला विस्क करणार आहे. मगाचा जो रंग होता त्यापेक्षा आता त्याचा रंग बदललाय. तर त्याला आणखीन थोडा वेळ मी
मिक्स करून घेणार आहे. तुम्ही हँड मिक्सी यामध्ये वापरलात तरी चालेल, पण ही प्रोसेसने देखील केक खूप चांगला होतो आणि आपल्याला फारशा इन्स्ट्रुमेंटची याच्यात गरज लागत नाही खरं तर. पण हँड मिक्सी तुम्ही वापरून हे मिक्स केलात तरी देखील काही हरकत नाही. आपण थोडा वेळ हे अजून मिक्स करून घेऊया. आता हे चांगलं पांढरं झालंय बघा, याचा रंग पूर्ण बदललाय आणि त्याच्यामध्ये साखर पूर्ण मिक्स झाली आहे. आता मी त्याच्यामध्ये एक एक अंड घालून मिक्स करून घेणार आहे. आणि ही काय प्रोसेस आहे माहिती नाही, पण बऱ्याच जणांकडून मी ऐकलं होतं की अंड्यावरती थोडासा जर इसेन्स घालून मिक्स केलं ना की म्हणे ती प्रॉपर प्रोसेस होते. आता ती का हे काही मला माहिती नाही, पण मी ती प्रोसेस फॉलो करते. तर आपण आता अंड घालून आणि थोडासा व्हॅनिला इसेन्स घालून आपण हे परत मिक्स करून घेऊया. आणि हे अंड मिक्स झालं की आपण त्याच्यामध्ये दुसरं अंड घालूया आणि असंच चांगलं मिक्स करून घेऊया. दोन्ही अंडे मिक्स करून झाली की मी तुम्हाला दाखवते. आता मी हे मिक्स करून घेतलंय आणि अंड घातल्यानंतर त्याचं हे जे कर्डलिंग होतं ना ते झालं तरी केकच्या चवीमध्ये काहीही फरक पडत नाही. ही अतिशय नॉर्मल प्रोसेस आहे. हे असं कर्डलिंग होऊ शकतं आणि ते झालं तरी अंड्याच्या चवीत काही फरक पडत नाही. आपण हे चांगलं मिक्स करूया आणि त्याच्यामध्ये मी ह्यानंतर हा आपला मैदा आणि बेकिंग पावडर जी घेतली आहे ती मी चाळून याच्यामध्ये घालणार आहे. तर ही हळूहळू चाळून आपण थोडी थोडी यामध्ये घालून घेऊया. अर्धी घातली आहे मी, ती मी याच्यात चाळून घेते. आता आपण उरलेली घालून घेऊया. तर मैदा आणि बेकिंग पावडर आपण हे मिक्सचर यामध्ये घालून घेतलंय आणि आता हे अलगद हाताने आपल्याला मिक्स करायचंय. अलगद म्हणजे कट अँड फोल्ड, कट अँड फोल्ड, कट अँड फोल्ड. त्यामुळे काय होतं की ते अगदी व्यवस्थित मिक्स होतं आणि उडत नाही ते आसपास. नाही तर असं असं आपण फिरवलं ना की ते आपण नुकतंच घातलेलं असतं ना पीठ ते उडतं. आणि कट आणि फोल्ड मेथड ही अगदी केकसाठी अगदी प्रसिद्ध मेथड आहे. कट करा, फोल्ड करा, कट अँड फोल्ड. तर आपण आता हे मिक्स करून घेऊ आणि त्यानंतर त्याच्यामध्ये लागलं आपल्याला समजा असं वाटलं की नाही ह्याचं टेक्स्चर थोडं जास्त थिक वाटतंय तर थोडंसं त्याच्यामध्ये दूध घालायचं. तर आता आपण हे एक एक मिक्स करून बघूया की त्याचं टेक्स्चर कसं होतंय. आणि आता मी ही आपला हा जो डेसिकेटेड कोकोनट आपण घेतला होता तोही यामध्ये घालते. हा मी भाजून घेतलाय, तो जास्त दिवस टिकावा म्हणून. तुम्ही नुकता आणलेला असेल आणि तसाच घातला तरी देखील चालेल, त्याने काही फरक पडत नाही. फक्त तो जास्त दिवस टिकावा म्हणून मी तो भाजून ठेवते एवढंच. आता हा पण आपण ह्याच्यामध्ये छान मिक्स करून घेऊ आणि याचं टेक्स्चर कसं दिसतंय. आपल्याला दूध घालायला लागणार आहे का ते मी सांगते. आता हे मला थोडंसं मिक्सचर थोडंसं घट्ट वाटतंय, त्यामुळे मी त्याच्यात ना अगदी आपला 1 टेबलस्पून एवढंच दूध त्यामध्ये घालते आणि मिक्स करून घेते. आणि नंतर आपण त्या मेडॅलियनचे मोल्ड्स जे आपण तयार करून ठेवले त्यामध्ये घालून आपण 180 डिग्रीला 25 ते 30 मिनिटं किंवा आपण स्क्युअर किंवा टूथपिक इन्सर्ट करून बघितल्यानंतर सेंटरला केकच्या जर ती क्लीन बाहेर आली तर तिथपर्यंत आपल्याला केक बेक करायचा आहे. त्याआधी मी तो 150 डिग्रीला 3 मिनिटं प्रीहीट करून घेणार आहे ओव्हन. तर आता हे आपण आपल्या मोल्डमध्ये भरून घेऊया. आता आपलं केकचं मिक्सचर छान मिक्स झालंय. त्याच्यामध्ये 1 टेबलस्पून दूध घालून मी त्याला मिक्स करून घेतलंय. ही अशी कन्सिस्टन्सी पाहिजे. मिक्स करताना तुम्हाला दिसेल बघा. आणि आता आपण हा मेडॅलिन त्याने भरून घेऊया. हा फुगून वर येतो त्यामुळे हा आपण अर्धा एवढाच भरायचा, म्हणून तो एवढा एवढा चांगला फुगून वर येणार आहे. तो फार ओव्हरफ्लो झाला तर मग आपला केक चांगला होणार नाही.
आणि हे टॅप करून आपण त्यातली जी हवा आहे ती काढून टाकायची. असे मी आता आपले जे 10 मोल्ड आपण तयार करून घेतलेत ते मी तयार करून घेते. आता हे आपले 8 मेडॅलियन तयार झालेले आहेत. आता 100 ग्रॅम जो आपण मैदा घेतला होता, 100 ग्रॅम साखर, 100 ग्रॅम बटर, तर एवढ्या प्रमाणामध्ये आपले 8 मेडॅलियन केक तयार होतात. आपण साधारण अर्ध्यापर्यंत भरायचं कारण ते फुगून वर येतात. तर आता आपण हे बेकिंगला लावून टाकूया. आता मी सगळे 8च्या 8 मेडॅलियन मिडल रॅकमध्ये ठेवलेले आहेत ओव्हनच्या. आणि आता मी 180 डिग्रीला ते आधी 20 मिनिटाला लावते आणि नंतर आपण चेक करूया की ते कसे होतात ते. आता आपले हे केक तयार झालेले आहेत. बघा त्याने बाजूने कडा पण सोडल्या आहेत आणि खूप गरम आहेत आता, त्यामुळे मी आता लगेच काढत नाहीये. 10 मिनिटं आपण त्यांना यामध्ये ठेवणार आहोत आणि त्यानंतर मग आपण मोल्डमधून त्यांना बाहेर काढणार आहोत. त्यानंतर आपल्याला त्यांना वरतून मिक्स फ्रूट जॅम जो असतो तो थोड्याशा पाण्यात गरम करून लावायचा आहे आणि वरतीन आपण त्यांना डेसिकेटेड कोकोनटमध्ये घोळवणार आहोत. ही ट्रेडिशनल पद्धत आहे याची. तर आपण आता हे केक थोड्या वेळाने डिमोल्ड करूया आणि मग नंतर आपण त्याला फ्रूट जॅम मिक्स फ्रूट जॅम लावणार आहोत. तर तो कसं करायचं ते आपण नंतर बघूया. हे जे मेडॅलियन्स आहेत त्याच्यासाठी वेगळे मोल्ड्स बाहेर वापरतात. आपण हे मोल्ड्स वापरून केले. आता आपण हे जे केलेले मेडॅलियन केक होते हे थंड झाले. आता हे सर्व कसे ट्रेडिशनली करतात, तर मी हा मिक्स फ्रूट जॅम घेतलाय आणि त्याच्यात थोडंसं पाणी घातलंय. 2 टेबलस्पून मिक्स फ्रूट जॅम आहे, त्याच्यामध्ये मी 1 टीस्पून एवढं पाणी घालून त्याला गरम केलाय. आणि आता हा जो जॅम गरम केलेला आहे हा असा केकला ब्रश करायचा. हा त्यांचा ट्रेडिशनल वे आहे. ह्या ट्रेडिशनल वेने क्रिसमसला त्यांच्याकडे मेडॅलियन केक तयार करतात. ह्याला असं व्यवस्थित आपण सगळ्या बाजूनी जॅम लावून घ्यायचा. आपल्याला जो आवडतो जॅम तो आपण लावायचा. असं नाही की मिक्स फ्रूटच लावायला पाहिजे. सगळ्या बाजूनी वरतून खालतून व्यवस्थित लावून घ्यायचा जॅम. हा असा लावून घेतला की काय करायचं, हा जो हा जो डेसिकेटेड कोकोनट आहे त्याच्यामध्ये हा असा गोळवायचा. अगदी अलगद हाताने टाकायचा, असं काही दाबायचा वगैरे नाही, किंचित लावून घ्यायचा. आता हा आपला मेडॅलियन तयार झालाय. त्याला ही वरती अशी चेरी ठेवायची आणि आपला ट्रेडिशनल मेडॅलियन केक तयार झालेला आहे. मी तुम्हाला आणखीन एक करून दाखवते. केक घ्यायचा, त्याला हा जो आपण गरम करून घेतलेला जॅम आहे तो सगळीकडून व्यवस्थित लावून घ्यायचा. आपल्याला हवा तो जॅम घ्यायचा. मी आता मिक्स फ्रूट घेतलाय. तुमच्याकडे जो अवेलेबल असेल किंवा तुमच्याकडे जो जॅम आवडत असेल तो जॅम घ्यायचा. व्यवस्थित सगळीकडे लावून घ्यायचा जॅम. जॅमने त्याला व्यवस्थित सगळीकडे कोटिंग झालं पाहिजे. त्यामुळे काय होतं, नॅचरली त्याला आपला जो डेसिकेटेड कोकोनट आपण जो त्याला लावणार तो व्यवस्थित चिकटणार. असा लावून घेतला की डेसिकेटेड कोकोनट मध्ये तो रोल करायचा केक. हा असा मेडॅलियन तयार झाला. थोडक्यात काय माहितीये का, हे असा का त्याच्यामध्ये म्हणजे नारळाचा चुरा टाकत असतील, कारण तो ना थोडासा आईस फ्लेक्स सारखा दिसतो की नाही, जो त्यांच्या इकडे तेव्हा बर्फवृष्टी होत असते त्याला रिप्रेझेंट करत असतील एखाद वेळेस, नाही का. आणि ही त्याच्यावरती चेरी आणि आपला मेडॅलियन तयार झाला. तर मी असे आपले उरलेले सगळे मेडॅलियन तयार करून घेते.
आपल्या इथे ह्यांना कोकोनट पेस्ट्री या नावाने देखील ते बाहेर मिळतात. तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर आणखीन तुम्हाला कोणत्या रेसिपीज बघायला आवडतील तेही मला सुचवा. त्यानंतर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रमैत्रिणींमध्ये जरूर शेअर करा. तुमच्या कमेंट्सची मी वाट बघते. धन्यवाद.